चला पाहता पाहता मुलांनो 3 चॅप्टर संपले. पार्ट फर्स्टचे 2, पहिला चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स, दुसरा चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे 2, आणि पार्ट सेकंडचा 1 चॅप्टर संपला सिमिलॅरिटी. आणि आज आपण आता पार्ट सेकंडचा दुसरा चॅप्टर घेणार आहोत, पायथागोरस थेरम. चलो नंबर 2, चॅप्टर नंबर 2, पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरममध्ये डायरेक्ट एका थेरममध्ये जाऊ. थेरम त्याचं नाव आहे सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रँगल्स. त्या थेरममध्ये असं आहे, इन अ, माझ्यासोबत लिहायला का? चला, इन अ राईट अँगल्ड ट्रँगल, in a right angled triangle, comma, if the altitude is drawn to the hypotenuse, comma, then the two triangles formed are similar to the original triangle and to each other. आता हे एकदा व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहा आणि पुन्हा पेन बंद करा, वही पण बंद करा आणि फक्त पहा. केला का पॉज व्हिडिओ आणि केलं का? चला आता पाहूया. चला, हे तर थेरमचं नाव आहे बरं का. इन अ राईट अँगल्ड ट्रँगल, अँगल्ड, तर राईट अँगल ट्रँगलची फिगर काढू. तुम्ही काढू नका, थांबा जरा, थांबा. हे राईट अँगल्ड ट्रँगल, त्याच्यामध्ये हे 90 डिग्री, याला नाव देऊ ABC. लगेच घेऊन तयार होतं बघा. इन ट्रँगल ABC, हा अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री. पुढं इफ द अल्टिट्यूड म्हणजे व्हर्टेक्समधून पुढच्या साईडवर टाकलेला परपेंडिक्युलर. मग हे पहा, हा काय आहे, अल्टिट्यूडच आहे, या साईडवर टाकलेला. पुन्हा हा सुद्धा या साईडवर टाकलेला अल्टिट्यूड आहे, पण त्यांनी कोणता अल्टिट्यूड म्हणलं आहे बघा. इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेन्यूस, तर ह्या ट्रँगलचा हा हायपोटेन्यूस आहे, या हायपोटेन्यूसवर अल्टिट्यूड टाका म्हणलं बघा. इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेन्यूस, तर हे हायपोटेन्यूसवर अल्टिट्यूड टाकू इथं. देन टू ट्रँगल्स आर फॉर्मड सिमिलर, त्याला नाव देऊ D. तर BD परपेंडिक्युलर टू AC, हे एक दिलं आहे. पुन्हा आता गिवन पहिल्यांदा लिहू आणि पुन्हा टू प्रूव्ह लिहू. गिवन हा ट्रँगलमध्ये, मग इन ट्रँगल ABC, कॉमा,
हा अँगल 90 डिग्री, अँगल ए बी सी इक्वल टू 90 डिग्री, कॉमा या हायपोटेन्यूसवर परपेंडिक्युलर म्हणजे ह्या बीमधून बी डी परपेंडिक्युलर टू ए सी, बी डी परपेंडिक्युलर टू ए सी. आता टू प्रूव्ह त्यांनी काय म्हणलं बघा, जर नीट वाचल्यावर हळू वाचल्यावर लक्षात येते. इनर राईट अँगल ट्रँगल म्हणजे एक ट्रँगल त्याच्यामध्ये एक अँगल 90 डिग्री. पुन्हा इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेन्यूस म्हणजे बी डी हा अल्टिट्यूड आहे आणि ए सी हा काय हायपोटेन्यूस, तर हा अल्टिट्यूड हायपोटेन्यूसवर परपेंडिक्युलर आहे. देन अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेन्यूस, देन द टू ट्रँगल्स फॉर्मड. तर हा अल्टिट्यूड टाकल्या वरचा एक ट्रँगल तयार झाला, खालचा एक ट्रँगल तयार झाले, हे दोन छोटे छोटे ट्रँगल. देन द टू ट्रँगल्स फॉर्मड आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रँगल. तर ओरिजिनल ट्रँगल म्हणजे मोठा ट्रँगल ना, तर ही बारके जे दोन ट्रँगल तयार झालेत ही ओरिजिनल ट्रँगल बरोबर सिमिलर असतात म्हणा. देन द टू ट्रँगल्स फॉर्मड आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रँगल अँड टू इच अदर. तर हे दोन्ही ट्रँगल या ओरिजिनल बरोबर काय असतात सिमिलर, आणि हे तिघं एकमेकांशी, तिघं म्हणजे हा सगळ्यात मोठा ट्रँगल ओरिजिनल, हा छोटा ट्रँगल आणि हा छोटा ट्रँगल, हे एकमेकांना काय असतात सिमिलर. तर आपल्याला असं लिहिता येते का बघा, पहिल्यांदा वरचा ट्रँगल ए डी बी सिमिलर, ए डी बी हा वरचा ट्रँगल सिमिलर टू ट्रँगल बी डी सी आणि सिमिलर टू ट्रँगल ओरिजिनल ए बी सी. कसं म्हणलं बघा रे पा. इनर राईट अँगल ट्रँगल, एका राईट अँगल ट्रँगलमध्ये इफ द अल्टिट्यूड म्हणजे काय परपेंडिक्युलर इज ड्रॉन टू द हायपोटेन्यूस, हा परपेंडिक्युलर टाकला हायपोटेन्यूसवर. देन टू ट्रँगल्स फॉर्मड, तर हे दोन ट्रँगल्स आर सिमिलर टू द ओरिजिनल, तर हे दोन ट्रँगल छोटे छोटे आणि ह्या ओरिजिनल बरोबर सिमिलर अँड टू इच अदर म्हणजे हे दोघं याच्याबरोबर पण काय आहेत सिमिलर आणि हे एकमेकासोबत सुद्धा काय आहेत सिमिलर, म्हणजे हे तिन्ही सिमिलर आहेत ना, छोटा छोटा आणि मोठा. तर हे गिवन आणि हे टू प्रूव्ह. चला आता हे फिगर काढा, हे गिवन हे टू प्रूव्ह. आता प्रूफ. नंबर 1 काढलं का. काही विद्यार्थी असं करतात, ही फिगर कडेला काढतात आणि ह्याच्या बाजूला इथं गिवन इथं टू प्रूव्ह लिहितात. तर तसं लिहिणं एकदम खरं सांगू का फार म्हणजे विद्यार्थी फार चिकट आहे स्वभावानं असं त्याचा अर्थ होतं. तर फिगर सेपरेट काढा, त्याच्या खाली गिवन त्याच्या खाली टू प्रूव्ह. आता प्रूफ. आता आपण काय करू, छोटा ट्रँगल वरचा आणि ओरिजिनल ट्रँगल मोठा या दोघांमध्ये जाऊया. तर वरच्या ट्रँगलचं नाव काय, ट्रँगल ए डी बी वरचा, आणि मोठ्याचं नाव काय ट्रँगल ए बी सी, या दोघांमध्ये जाऊ. इन ट्रँगल ए डी बी अँड ट्रँगल ए बी सी लिहू नका, थांबा जरा. आता बघा बरं, पण वरचा ट्रँगल हा आणि मोठा ट्रँगल हा, वरच्या ट्रँगलचं नाव ए डी बी आणि मोठ्या ट्रँगलचं नाव ए बी सी. या दोघांमध्ये वरच्यामध्ये आणि मोठ्यामध्ये हा कॉमन अँगल आहे ना, फक्त नाव वेगळे आहेत. हे पहा, छोट्यामध्ये ह्या अँगलचं नाव काय डी ए बी सॉरी, छोट्यामध्ये या अँगलचं नाव काय डी ए बी किंवा बी ए डी म्हणा, आणि मोठ्या ट्रँगलमध्ये या अँगलचं नाव काय बी ए सी, किंवा आपण एवढंच म्हणू अँगल ए इक्वल टू अँगल ए, अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल ए. याला रिझन कॉमन अँगल. त्याच्यानंतर छोट्या ट्रँगलमधला हा अँगल ए डी बी हा किती आहे बघा, हा अँगल किती मेजर किती आहे 90,
आणि मोठ्या ट्रायंगलमधला अँगल ए बी सी याचं मेजर किती आहे 90. म्हणजेच अँगल ए डी बी हा अँगल ए डी बी कॉन्ग्रुएंट टू अँगल ए बी सी आणि ईच ऑफ 90 डिग्री. तर बघा बरं पहा, छोट्यामधला हा अँगल किती आहे 90 आणि मोठ्यामधला हा अँगल किती आहे 90 आणि म्हणून हे 90 हे दोघं इक्वल ईच ऑफ 90 डिग्री. तर छोट्या ट्रायंगलमध्ये हा अँगल आणि मोठ्या ट्रायंगलमध्ये हा अँगल, म्हणजे हा अँगल कसला अँगल आहे कॉमन अँगल. पुन्हा छोट्या ट्रायंगलमधला हा 90 डिग्री आणि मोठ्या ट्रायंगलमधला हा 90 डिग्री, हे दोघं कसे आहेत इक्वल ईच ऑफ 90 डिग्री. आणि कोणती टेस्ट होते बघा, ए ए वाटलं तर बघा हे पहा, छोट्या ट्रायंगलमध्ये कॉमन अँगल 90 डिग्री ए ए, मोठ्या ट्रायंगलमध्ये कॉमन अँगल 90 डिग्री ए ए. ए टेस्टनुसार दोन ट्रायंगल काय होतात सिमिलर. सो ट्रायंगल ए डी बी सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी आणि ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आणि याला नंबर द्या 1, याला नंबर किती द्या 1. त्याच्यानंतर नंबर 2 म्हणजे हे पहा, वरचा छोटा ट्रायंगल आणि हा मोठा ट्रायंगल हे दोन ट्रायंगल काय झाले सिमिलर, याला नंबर 2. आता काय करू आपण, खालचा छोटा ट्रायंगल आणि हा मोठा ट्रायंगल याच्यामध्ये जाऊ. मग खालच्याचं नाव काय आहे बी डी सी हे पहा आणि मोठ्याचं नाव काय आहे ए बी सी, त्याच्यामध्ये जाऊ. इन ट्रायंगल बी डी सी अँड ट्रायंगल ए बी सी. तर खालचा ट्रायंगल आणि मोठ्या ट्रायंगलमध्ये हा अँगल कसला अँगल आहे सांगा बरं. तर खालच्या ट्रायंगलमध्ये सुद्धा हा अँगल आहे आणि मोठ्या ट्रायंगलमध्ये सुद्धा हा अँगल आहे. म्हणजे हा अँगल कसा आहे कॉमन अँगल, ह्याचं नाव काय अँगल सी कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. अँगल सी कॉन्ग्रुएंट टू अँगल सी कॉमन अँगल. पुन्हा खालच्या ट्रायंगलचा हा अँगल किती आहे 90 आणि मोठ्या ट्रायंगलचा हा अँगल किती आहे 90 आणि हे दोघं इक्वल, ह्याला रिझन काय ईच ऑफ 90 डिग्री. पण ह्याचं नाव काय अँगल बी डी सी आणि अँगल ए बी सी, हे दोघं 90 आहेत म्हणून ईच ऑफ 90 डिग्री. अँगल बी डी सी कॉन्ग्रुएंट टू अँगल ए बी सी. तर हा बी डी सी खालचा 90 डिग्री आणि ए बी सी हा, ह्याला रिझन ईच ऑफ 90 डिग्री. आणि पुन्हा खालच्या ट्रायंगलमध्ये कोणती टेस्ट होते बघा कॉमन अँगल 90 डिग्री म्हणजे ए ए आणि मोठ्या ट्रायंगलमध्ये कॉमन अँगल 90 डिग्री ए ए. ए टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल काय होतात सिमिलर. सो ट्रायंगल बी डी सी सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी आणि हे ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी आणि ह्याला नंबर 2, ह्याला नंबर किती 2. चला फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 मध्ये. तर 1 मध्ये वरचा छोटा ट्रायंगल आणि ओरिजिनल ट्रायंगल, 2 मध्ये खालचा छोटा ट्रायंगल आणि हा ओरिजिनल ट्रायंगल कसे आहेत सिमिलर. हे दोघं सिमिलर, हे दोघं सिमिलर. तर बघा हा ट्रायंगल ए बी सीशी आणि हा पण ट्रायंगल ए बी सीशी, म्हणजे ए डी बी आणि बी डी सी हे दोघं सुद्धा काय होतात एकमेकांशी सिमिलर आणि हे दोघं पुन्हा ए बी सीशी. म्हणजे हा पहिला, हा दुसरा आणि हा मोठा, छोटा छोटा आणि हे मोठा तिघही काय होतात सिमिलर. फ्रॉम 1 to 3 फ्रॉम 1 and 2 ट्रायंगल ए डी बी म्हणजे हा वरचा छोटा ए डी बी हा सिमिलर टू ट्रायंगल हा बी डी सी. तर हा ट्रायंगल याच्याशी आणि हे दोघं कोणाशी आहेत पुन्हा ए बी सीशी, सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी. आणि हे प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. हेन्स प्रूफ. बघा बुवा
ट्रायंगल ए डी बी सिमिलर टू ट्रायंगल बी डी सी सिमिलर टू, ही मार्किंग करायचं कॉमन अँगलची. कॉमन अँगलची मार्किंग म्हणजे वरचा ट्रायंगल आणि मोठा ट्रायंगलमधला हा कॉमन अँगल, आणि हे क्रॉस केले बघा इथं, तर हे खालचा ट्रायंगल आणि मोठा ट्रायंगल याची मार्किंग आहे. ओके, चला लिहून मग घ्या एकदा व्हिडिओ पॉज करून. आणि या थेरमचं नाव आहे सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रँगल्स. अँगल्ड बरं का, ट्रँगल्स. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रँगल्स. चला थेरम नंबर 2. आता जर तुम्हाला वाटलं की पहिल्या प्रयत्नात मला जरा जरा हे व्हायला नीट लक्षात येणं झालं, तर लगेच पुन्हा रिव्हर्स घ्यायचं, पुन्हा डबल पाहायचं, दुसऱ्या वेळेस सहज समजून जाईल. आता इथून पुढं हा थेरम लक्षात ठेवायचा बरं का. 1 2 3 ए बी सी इन ट्रँगल ए बी सी कॉमा अँगल ए बी सी इक्वल टू 90 डिग्री, आणि हे समजा बी डी आहे परपेंडिक्युलर टू. इफ इन ट्रँगल ए बी सी, आणि हा अँगल ए बी सी इक्वल टू 90 डिग्री कॉमा बी डी परपेंडिक्युलर टू ए सी, आणि ह्या 90मधून परपेंडिक्युलर आहे बघा. देन जर असं असेल, कसं, एका ट्रँगलमध्ये एक अँगल 90 आहे आणि त्या 90मधून परपेंडिक्युलर आहे, हो का, हे 90मधून परपेंडिक्युलर. इन अ ट्रँगल इफ 90मधून परपेंडिक्युलर, देन ट्रँगल नंबर छोटा आणि ट्रँगल नंबर मोठा. नंबर नाही, ट्रँगल नंबर 1, ट्रँगल नंबर 2 आणि ट्रँगल नंबर 3 हे कसे असतात, सिमिलर. देन ट्रँगल ए डी बी छोटा सिमिलर टू ट्रँगल बी डी सी छोटा सिमिलर टू ट्रँगल ए बी सी. जर असं असेल, इनर ट्रँगल, हे इनर ट्रँगल इफ 90 डिग्री अँड 90 डिग्रीमधून परपेंडिक्युलर बी डी परपेंडिक्युलर टू ए सी. जर असं असेल तर देन ट्रँगल नंबर 1, ट्रँगल नंबर 2, ट्रँगल नंबर 3 म्हणजे ट्रँगल ए डी बी, ट्रँगल बी डी सी सिमिलर टू ट्रँगल ए बी सी. हे तिन्ही ट्रँगल कसे असतात, सिमिलर. आणि याला रिझन लिहायचं सिमिलॅरिटी, ह्या थेरमचं नाव सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रँगल्स. ह्या थेरमचं नाव काय, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रँगल्स. तर या थेरमचा यूज करून दुसरा थेरम घेऊया आपण. चलो, थेरम त्या थेरमला नाव दिलं थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. theorem of geometric mean in a right angled triangle, in a right angled triangle, comma, the perpendicular segment, the perpendicular segment to the hypotenuse from the opposite vertex comma is the geometric mean of
the segments, geometric mean of the segments into which the hypotenuse is divided. हा व्हिडिओ पॉज करा, फटकन लिहून घ्या. झालं का? व्हिडिओ पॉज करून बघा. आता जरा भरकन लिहू का, व्हिडिओला वेळ थोडा कमी आहे. इन राईट अँगल ट्रँगल, थांबा. हे का, हे राईट अँगल्ड ट्रँगल, याला नाव देऊ ए बी सी. हा 90 डिग्री इन घिवन, बरं का, सॉरी, घिवन इन ट्रँगल ए बी सी कॉमा अँगल ए बी सी इक्वल टू 90 डिग्री. हा अँगल 90 डिग्री. पुन्हा द हायपोटेन्यूस, सॉरी, द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेन्यूस. तर ह्या हायपोटेन्यूसवर परपेंडिक्युलर सेगमेंट म्हणजे हो का, हा इथं, म्हणजे बी डी परपेंडिक्युलर टू ए सी. हा बी डी परपेंडिक्युलर टू ए सी. द हायपोटेन्यूस, द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेन्यूस फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स. तर ह्या हायपोटेन्यूसचा अपोजिट व्हर्टेक्स कोण आहे? बी. इथून परपेंडिक्युलर इज जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट्स इन टू विच द हायपोटेन्यूस. इथून जरा वाक्य वेगळं आहे बघा. हे जॉमेट्रिक मीन आणि हे आणि ते हे 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 हे. तर हे टू प्रूव्ह. तुम्हाला थोडं नववीत घेऊन जातो मी. बी इज जॉमेट्रिक मीन ऑफ ए अँड सी. सो असं एक होतं बघा नववीला. बी हा ए आणि सीचा जॉमेट्रिक मीन असेल तर सो बी स्क्वेअर याचा स्क्वेअर करायचा इक्वल टू ह्या दोघाचं प्रॉडक्ट. तसं त्यांनी काय म्हणलं आहे, द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेन्यूस, म्हणजे परपेंडिक्युलर सेगमेंट कोणता आहे का, हा. तर हा हायपोटेन्यूसवर टाकलेला परपेंडिक्युलर सेगमेंट म्हणजे हा बी डी फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स. तर ह्या हायपोटेन्यूसचा अपोजिट व्हर्टेक्स कोणता आहे? बी. तिथून टाकलेला हा सेगमेंट म्हणजे हा सेगमेंट इज जॉमेट्रिक मीन. तर हा जॉमेट्रिक मीन आहे, जी एम लिहू थोड्या वेळा, बी डी ऑफ द सेगमेंट्स इन टू विच द हायपोटेन्यूस इज डिवायडेड. तर हा बी डी जॉमेट्रिक मीन आहे, पण कुणाचा? या हायपोटेन्यूसचे दोन भाग झालेत बघा. हायपोटेन्यूस इज डिवायडेड. तर ह्याचे दोन भाग कोणते आहेत? पहिला भाग कोणता आहे? ए डी, आणि दुसरा भाग कोणता आहे? डी सी. तर हा ए डी एक भाग आणि डी सी एक दुसरा भाग. तर या दोन भागाचा हात कोण आहे? जॉमेट्रिक मीन. म्हणजे असा अर्थ होतो का, बी डी इज जॉमेट्रिक मीन ऑफ ए डी अँड डी सी, म्हणजेच बी इज जॉमेट्रिक मीन ऑफ ए अँड सी, म्हणजे बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी. तसं हा जॉमेट्रिक मीन आहे म्हणजे ह्या दोघांचं प्रॉडक्ट करावं लागेल ना. म्हणजे बी डी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी इंटू डी सी हे प्रूव्ह करायचं आहे. बी डी स्क्वेअर, हे जरा काढतो बरं का मी. तर हा जॉमेट्रिक मीन आहे ह्या दोघांचा, बी डी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी इंटू डी सी. बापरे. इन अ राईट अँगल ट्रँगल, इन अ राईट अँगल ट्रँगल, द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेन्यूस, द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेन्यूस फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स. तर ह्या अपोजिट व्हर्टेक्समधून हा टाकलेला परपेंडिक्युलर. तर हा परपेंडिक्युलर इज द जॉमेट्रिक मीन, हा जॉमेट्रिक मीन आहे ऑफ द सेगमेंट्स इन टू विच द हायपोटेन्यूस इज डिवायडेड. तर हे दोन सेगमेंट ए डी आणि डी सी, तर हे हायपोटेन्यूसचे दोन डिवाइड केलेले म्हणजे दोन भाग आहेत. तर या दोन भागाचा हा काय आहे? जॉमेट्रिक मीन. म्हणजे बी डी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी इंटू डी सी हे प्रूव्ह करायचं आहे, किंवा बी डी जॉमेट्रिक मीन ऑफ ए डी अँड डी सी हे प्रूव्ह करायचं आहे. आता प्रूफ काय सोपं आहे पहा. आत्ताच एक थिरम झाला आहे. हा जर 90 असेल आणि हा जर इथून परपेंडिक्युलर असेल तर ट्रँगल नंबर 1, ट्रँगल नंबर 2, ट्रँगल नंबर 3 हे तिन्ही ट्रँगल सिमिलर असतात ना. आत्ता झाला ना थिरम ह्याच्या अगोदरचा. तर तिन्ही न घेता आपण वरचा ट्रँगल आणि खालचा ट्रँगल सिमिलर घेऊ. तर डायरेक्ट हो का असं लिहितात ते बघा. प्रूफ इन ट्रँगल ए बी सी, इन ट्रँगल ए बी सी अँगल ए बी सी इक्वल टू 90 डिग्री, अँगल ए बी सी इक्वल टू 90 डिग्री, कॉमा बी डी परपेंडिक्युलर टू ए सी.
बी डी परपेंडिक्युलर टू ए सी, आणि हे सगळं काय गिवन, हे बघा हे दिलं आहे इनर ट्रँगल अँगल ए बी सी इक्वल टू 90 बी डी परपेंडिक्युलर टू ए सी. अँड सो जर असा असेल इनर ट्रँगल इफ 90 मधून परपेंडिक्युलर, इनर ट्रँगल इफ 90 मधून परपेंडिक्युलर, जर असा असेल तर ट्रँगल नंबर 1, ट्रँगल नंबर 2, ट्रँगल नंबर 3 हे तिन्ही ट्रँगल कसे असतात सिमिलर. पण तिन्ही न घेता आपण काय करू, ए डीवाला ट्रँगल म्हणजे वरचा घेऊ आणि हा डी सीवाला ट्रँगल खालचा घेऊ, म्हणजे ट्रँगल ए डी बी सिमिलर टू ट्रँगल बी डी सी. तर हे दोन ट्रँगल, सो ट्रँगल ए डी बी सिमिलर टू ट्रँगल बी डी सी, आणि या थेरमचं नाव आहे सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रँगल्स. अँड सो हे दोन ट्रँगल सिमिलर झाले ह्या थेरमनुसार, ह्या मागचा थेरम झाला आता त्याचा, त्या थेरमचा उपयोग केला. आता आपल्याला एक डेफिनेशन झालं ते बघा, इफ टू ट्रँगल्स आर सिमिलर देन करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन, म्हणजे ए डी अपॉन बी डी इक्वल टू डी बी अपॉन डी सी इक्वल टू ए बी अपॉन ए डी. तर हे ए बी अपॉन बी डी, ए डी बरं का, ए डी अपॉन बी डी इक्वल टू डी बी म्हणण्याच्या पुन्हा बी डी म्हणू, बी डी आणि अपॉन हे डी सी. तिसरी न घेता आपण हे पहा बी डी इंटू बी डी आलं बघा इथं लगेच फटकन बी डी स्क्वेअर. तर आपण हे पहिली साईड आणि ही दुसरी साईड दोनच घेतल्या, तिसरी घ्यायची गरज नाही. आणि ह्याला रिझन सी एस एस टी म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स अशी डेफिनेशन झालं आहे. इफ टू ट्रँगल्स आर सिमिलर देन करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. अँड सो क्रॉस मल्टिप्लिकेशन करा बी डी स्क्वेअर आणि इज इक्वल टू ए डी इंटू डी सी, ह्या दोघांचं प्रॉडक्ट आणि ह्या दोघांचं प्रॉडक्ट. आणि हेच प्रूव्ह करायचं बघा, हेन्स प्रूफ. तर हे असे दोन थेरम, आणि ह्याला म्हणायचं बी डी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी इंटू डी सी, याला म्हणायचं जॉमेट्रिक मीन थेरम, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. ओके, आज दोन थेरमच घेऊ. बाय, बाकीचं उद्या.